के लिए तो आया हूँ यार, कार्रवाई कराने। तुम समझ क्यों नहीं रहे बात को यार? मैं तुम्हारे लिए ही खड़ा हूँ। कम से कम आम जनता को तो आरटीओ कडून ट्रक चालकांना मारहाण करण्यात आली आणि त्याच्यानंतर तिथे एक अधिकारी होता आणि तो पूर्णतः ट्रक चालकांना मदत करत होता. त्यामुळे बरेच असे अधिकारी आहेत की ते इमानदार देखील आहेत. असं नाही की सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत, पण काही अधिकारी इमानदार आहेत. या अधिकाऱ्याची जर तळमळ बघितली ना तर खूप म्हणजे तो अधिकारी चांगलं काम करतोय. आता झालं काय तर एमपीमध्ये आरटीओ बॉर्डर आहे आणि आरटीओ बॉर्डरला ट्रक काढवण्यात आली. त्याच्यानंतर तिथे ट्रक चालक जे आहेत त्यांच्याकडनं एंट्री मागितली. एंट्री दिली नाही म्हणून तिथे आरटीओ जे आहे आपण बघतोय की बॉर्डरला काही लोक असतात आणि ते मारहाण करतात. मग तिथे त्या ट्रक चालकाला मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर काय झालं की ट्रक चालकाने रागामध्ये रस्त्यावर गाडी लावली आणि रस्ता पूर्णतः अडवून टाकला. अडवल्याच्या नंतर येणारी जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. त्याच्यानंतर आरटीओ जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते. मग त्यानंतर ड्रायव्हर एकता म्हणजेच चालक जे आहेत ना ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी अक्षरशः आरटीओ पळवले. आता आरटीओ पळून गेले तिथून. पण त्याच्यानंतर एक पोलीस अधिकारी आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 100% तुमची मदत करू आणि ट्रक चालकाला त्यांनी मदत देखील केली आणि आरटीओ जे आहेत ना त्यांच्यावर जी काही त्यांच्या नियमात कारवाई आहे ती कारवाई देखील केली. त्यामुळे काही अधिकारी जे आहेत ना ते नक्कीच इमानदार आहेत. असं नाही की सगळेच भ्रष्ट आहेत. त्यामुळे जे काही ट्रक चालकासोबत होत आहे ना तिथे काही जण मदत करतात, पण 99% जे आहेत ना ते मदत करत नाही आणि अशा घटना ज्या आहेत त्या पूर्ण देशभरात घडतायत. आरटीओकडनं सर्वात जास्त हा त्रास जो होतोय ना तो ट्रक चालक आणि मालक यांना होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये हा धंदा करणं खूप अवघड होणार आहे. कारण आत्ताच आपल्याला ट्रक चालक जे आहेत ते मिळत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये ट्रक चालक मिळणार कसे? हा देखील खूप मोठा जो आहे तो ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये येणारा जो आहे तो प्रॉब्लेम आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या आम्हाला नक्की द्या. तुम्ही फेसबुक पेजला जर नवीन असाल ना तर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही ट्रक चालकासाठी काम करत आहोत.